तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आणखी एकदा एक एक्झाम्पल बघू की कन्झर्वेशन मोमेंटम कसा ॲड करते. ठीक आहे. समजा एक्झाम्पलसाठी आता हे आपल्याकडे गन आहे. ठीक आहे. आता गनमध्ये काय असते, बुलेट असते. तर आधी गनच्या आतमध्ये काय आहे, बुलेट आहे. ठीक आहे. जसा आपण ट्रिगर दाबतो काय होते, बुलेट पुढे जाते आणि जसा थर्ड लॉ सांगते की टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर जेवढा फोर्स समोर लागन तेवढाच फोर्स मागं लागन. आता फोर्स कशाविषयी आहे, सेकंड लॉ काय सांगते, फोर्स इज ड्यू टू चेंज इन मोमेंटम. फोर्स इज ड्यू टू चेंज इन मोमेंटम. बघा तिसरा लॉ सांगते की टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मग आता ही ॲक्शन काय झाली, फोर्स गेला समोर. मग जर फोर्स लागला असेल कुठल्या गोष्टीला तर सेकंड लॉ काय म्हणते, ज्या डायरेक्शननं फोर्स लागला त्या डायरेक्शननं मोमेंटम काय होते, बदलते. मग आता आपण ह्या गोष्टीवर अप्लाय करू. समजा माझ्याकडे बुलेट आहे आणि हे गन आहे. आता गनचं पण मास पकडलं की माझ्या गनचं मास आहे M1, बुलेटचं मास आहे M2. ठीक आहे. गनची इनिशियल वेलॉसिटी ठेवायला सुरुवातीला एकदम स्टार्ट पॉईंट म्हणजे इनिशियल पॉईंट. इनिशियल पॉईंटला काय होतं, ठीक आहे, इनिशियल पॉईंटला काय होतं, वेलॉसिटी ऑफ गन म्हणण्यापेक्षा आपण काय लिहू, बुलेट इज इनसाइड गन. बुलेट इज इनसाइड गन. गनच्या आतमध्ये बुलेट होते आपली. ओके. आणि गनच्या आतमध्ये जर बुलेट असेल सो देअरफॉर इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल म्हणजे सुरुवातीची, इनिशियल वेलॉसिटी ऑफ बोथ कशाची, गन अँड बुलेट. गन अँड बुलेट काय असेल, सेम असेल. इज सेम. आणि सेम म्हणजे काय, आता बंदूक चालवलीच नाही, बंदूक खालूच नाही राहिली, त्याच्यावर फोर्सच नाही कोणता. याचा अर्थ काय की इनिशियल वेलॉसिटी त्याची किती आहे, 0. दॅट इज 0. मग आता इथे इनिशियल वेलॉसिटी लिहावं लागेल आपल्याला. इनिशियल वेलॉसिटी म्हणजे आपण U लिहितो. तर U1 म्हणजे गनसाठी किती होती, 0. याची पण काय झाली, U कोणत्या याची, बुलेटची किती झाली, 0. का बरं, सुरुवातीला गन आपण फायर केलेली नाही. जर गन फायर केली नाही म्हणजे त्याची काही वेलॉसिटी होती काय, काही वेलॉसिटी नव्हती. आणि बुलेट कुठे होती, इनसाइडमध्ये. मग सुरुवातीचा मास नंतर बघू, त्याचा एक इंजन नाही सध्या. मग नंतर काय झालं, जसं आपण गन फायर केली काय झालं, बुलेट समोर गेला. बुलेट कुठे गेली, समोर गेली. आणि बुलेट समोर गेली म्हणून रिॲक्शन कुठे आली, मागं. कशावर, जर बुलेट समोर चालली असेल तर रिॲक्शन कुठे येणार, गनवर. कोण सांगते असा, तिसरा लॉ काय म्हणते, एव्हरी ॲक्शन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. पण कोणत्या ऑब्जेक्टवर, दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्टवर काम करते. जर बुलेट समोर जात असेल तर मागे याचे रिॲक्शन कोण देणार, गन देईल. पण गन जेव्हा मागे येते आपण त्याला शब्द देतो की रिकॉईल ऑन गन. गन वापस आली. ठीक आहे. मग लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम काय म्हणते की जर याची वेलॉसिटी असेल, ज्या डायरेक्शनला फोर्स चालला त्याला आपण म्हणणार आहे V2, काहीतरी असेल माहीत नाही आपल्याला. आणि याची वेलॉसिटी किती झाली, समजा फायनल वेलॉसिटी V1. लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम काय म्हणते की जेवढं सुरुवातीची कंडिशन होती तेवढीच काय असणार आहे, फायनल कंडिशन. म्हणजे आपण काय म्हणणार इथे की इनिशियल मोमेंटम इक्वल्स टू फायनल मोमेंटम. फायनल मोमेंटम. जर इनिशियल मोमेंटम इक्वल्स टू काय, फायनल मोमेंटम. आणि मोमेंटम इक्वल्स टू काय होते, मास इंटू वेलॉसिटी. तर इनिशियल मोमेंटम म्हणजे आधी गनचा आणि बुलेटचं लिहून घेऊ. तर मास होतं गनचं N1 आणि वेलॉसिटी होती इनिशियल U1 आधी, कारण दोन्ही गोष्टी होत्या ना. M2 म्हणजे बुलेटचं मास इंटू याची वेलॉसिटी किती होती, U2. आणि फायनल मोमेंटम किती होणार, बुलेटचं नाही, आधी गनचं M1 आणि वेलॉसिटी किती झाली त्याची V1. आणि सोबत बुलेटची होती मास M2 आणि त्याची वेलॉसिटी किती झाली V2. आता बघा दोघांची इनिशियल वेलॉसिटी किती आहे, 0 आहे. जर दोघांची इनिशियल वेलॉसिटी 0 आहे म्हणजे हे काय झालं, M1 इंटू 0 प्लस M2 इंटू 0. आणि राईट साईडला आहे तेच आहे, काय राईट साईडला, M1 V1 प्लस M2 V2. आता 0नं कशाला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते, 0. तर डाव्या साईडला दोन्ही काय झालं, 0 झालं. आता दोन्ही जर 0 झालं तर आपल्याला काय काढायचं आहे, तर तुम्ही अच्छा ठीक आहे, दोन्ही साईडला 0 झालं म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आला M1 V1 प्लस M2 V2 इक्वल्स टू 0. ओके, सिम्पलची गोष्ट आहे. आता तुमच्याकडे मास ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, कशाचं, गनचं. बुलेटचं मास ऑलरेडी माहिती आहे. मग तुम्ही दोघांपैकी कोणती एक वेलॉसिटी काढू शकता. कोणती वेलॉसिटी काढायची, बुलेटची काढायची की गनची. समजून घ्या, बुलेटची वेलॉसिटी काढायची. बुलेटची वेलॉसिटी किती होते, V2. सो देअरफॉर इथे लिहू आपण
वेलोसिटी ऑफ बुलेट, तर बुलेटची वेलोसिटी काढायची म्हणजे काय होणार, ही जी व्हॅल्यू आहे ही लेफ्ट साईडची राईट साईडला जाईल, ती झाली -m1v1. ठीक आहे, बुलेट वेलोसिटी किती आहे v2, हा v2 झाला, आणि जी गोष्ट मल्टिप्लाय ते कुठे जाते खाली डिवाइडमध्ये, ही झाली तुमची वेलोसिटी ऑफ बुलेट. ठीक आहे, आणखी याला समजा आपण जर इथे तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल, याला आणखी एकदा सिम्पल वर्डमध्ये लिहितो बघा. इथे मला काय पाहिजे, v2 पाहिजे, तर ही व्हॅल्यू या साईडवरून कुठे जाईल, तिकडल्या साईडला. जेव्हा कोणतीही टर्म साईड चेंज करते ते प्लसची काय होते, मायनस. म्हणजे मला काय भेटलं, m2v2 = -m1v1. पण मला फक्त काय पाहिजे, v2 पाहिजे. v2 पाहिजे म्हणून मी काय करणार, दोन्ही साईडला हा जो मल्टिप्लाय हा इकडे जाऊन काय होणार, डिवाइडला जाईल. तर तो डिवाइडला आला, ते v2 काय झालं, वेलोसिटी ऑफ द बुलेट. तर जर तुम्हाला वेलोसिटी ऑफ, आता इथे बघा एक खास गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली की नाही, इथे मायनस साईन आली. मायनस साईन काय सांगते की बुलेट अँड गन. निगेटिव्ह साईन काय सांगते, डायरेक्शन असते हमेशा. साईन प्लस मायनस जे आहे डायरेक्शन सांगते. निगेटिव्ह साईन सेज बुलेट अँड गन कुठल्या डायरेक्शन चालले, ट्रॅव्हल इन अपोजिट डायरेक्शन. ट्रॅव्हल इन अपोजिट डायरेक्शन, एक समोर चालला तर एक मागे चालला. हा एक सेकंड केस आहे आपल्या कशाचं, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचं. ठीक आहे, m1/m2v1. मायनस काय सांगते की दोन अपोजिट डायरेक्शनमध्ये चाललेले आहे. ठीक आहे, मी आता असं होप करतो की तुम्हाला मोमेंटम काय असते बेसिकली समजलं असेल. ह्या गोष्टीला जर आपण वर्डमध्ये लिहिलं तर तो झाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. त्याची पण स्टेटमेंट लिहू. स्टेटमेंट काय म्हणते, पहिली स्टेटमेंट तर सोपं आहे. जेवढं सुरुवातीला मोमेंटम होतं तेवढंच काय होतं, फायनल मोमेंटम. सो आपण काय म्हणणार आहे, द मॅग्निट्यूड ऑफ, मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू, द मॅग्निट्यूड ऑफ इनिशियल मोमेंटम किंवा टोटल इनिशियल, पूर्णच्या पूर्ण दोन्ही बॉडी आहे ना. सो टोटल इनिशियल मोमेंटम इज सेम ॲज किंवा इक्वल टू, इज सेम ॲज, याला आपण काय म्हणतो, इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल. आता इनिशियल झालं कशा बरोबर येणार आहे ते, टोटल फायनल मोमेंटमच्या बरोबर. ही पहिली स्टेटमेंट झाली आपली. याला आपण बरेच प्रकार लिहू शकतो. दुसरी स्टेटमेंट काय होणार आहे आपली, ते आपण सरळ म्हणू की जर हे दोन्ही गोष्टी सारख्या आणि राईट आणि लेफ्टची व्हॅल्यू आपण सबट्रॅक्ट केली, त्याच्यामध्ये काही बदल आला काय, काहीच नाही आला, 0 बदल आला. म्हणजे आधी जेवढी होती नंतर पण तेवढीच. आणि आपण या सुरुवातीपासून बघत आहोत ज्या गोष्टीची व्हॅल्यू चेंज होत नाही आपण त्याला काय म्हणतो, कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणतो. तर आपण एक आणखी स्टेटमेंट लिहू शकतो. काय लिहू शकतो की टोटल मोमेंटम ऑफ एनिथिंग, टोटल मोमेंटम काय होते, चेंज होत नाही, कॉन्स्टंट असते. सो आपण इथं काय लिहू शकतो, जेव्हापर्यंत, सो वेन नो एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड, कारण फोर्स लागला तर बदलत नाही व्हॅल्यू परत. सो वेन नो एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड, टोटल मोमेंटम कशाचं, ऑफ टू ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट आहे ना, ते काय करू, टच करू राहिले, कोलाइड करू राहिले, टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स रिमेन्स कॉन्स्टंट. जर तुम्हाला कॉन्स्टंट शब्द आवडला नसेल तर तुम्ही त्याला आणखी एक शब्द लिहू शकता जे बदलत नाही, कॉन्स्टंट. त्याला आपण म्हणतो अनचेंज्ड, ठीक आहे. किंवा याला आपण जर सिम्पल मॅथमॅटिकल टर्ममध्ये आणखी लिहायचं असेल, आपण लिहायचं असेल तर आपण याला आणखी एका सिम्पल इक्वेशनमध्ये लिहू शकतो. काय सिम्पल इक्वेशन ते बघा, सुरुवातीचं मोमेंटम इक्वल्स टू फायनल मोमेंटम. सो मोमेंटम बिफोर कोलिजन, म्हणजे टक्कर मारायच्या पहिले,
इज इक्वल्स टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. ठीक आहे. तशा प्रकारे आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम बघितलं आहे. याच्या आपण 2 केस बघितल्या, जेव्हा 2 बॉल एकमेकाला टक्कर मारतात. दुसरी केस जेव्हा एखादी बुलेट गनमधून फायर होते. तर असं कंपल्सरी नाही की 2च कंडिशन्स आहे. कुठल्याही 2 ऑब्जेक्ट जर कोलाइड होत असेल त्याच्यामध्ये काय असणार आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे. ओके. होप करतो की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, कन्सेप्ट समजले असतील. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि होईल तेवढ्या स्टुडंटपर्यंत तुम्ही ही गोष्ट पोहोचवा. थँक्यू.